हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो आज ना आपण सिंपल अशी बॅकनेक डीप नेकमध्ये बॅकला डीप नेकमध्ये डिझाईन बघणार आहोत. खूप सिंपल साधी आहे. पण कसं की कधी कधी आपल्या काही काही कस्टमरला खूप जास्त बचबच किंवा हेवी डिझाईन आवडत नाही आणि म्हणजे कसं एकदम साधी सिंपल आणि काहीतरी युनिक दिसणारी डिझाईन हवी असते. तर मग त्याच्यासाठी आपण काय करायचं, छोटे छोटे मोठे टिप्स पण वापरायच्या. म्हणजे कसं थोडंसं आपलं डोकं चालवायचं. तर बघा आता इथं मी एक साईडचे ना बाहीला काट येतात अशा साड्यांमध्ये. आता नवीन ज्या साड्या निघल्यात त्याला, आणि त्याचे ना थोडेसे काठ होते उरलेले. तर आणि त्याला ना अशी पानाची सिरोस्कीमध्ये म्हणजे दोऱ्याचे वर्कमध्ये डिझाईन होती. तर मग तेच एक मी पान कट करून घेतलं, जसं पानाचा शेप असतो तशा शेपमध्ये तो कट करून घेतला. आणि मग म्हटलं चला आता तो खाली लावून नाही ना रेडी करून घेऊया. आता कसं करते मी तुम्हाला पुढे दाखवते. अगोदर ते पान मी पूर्ण जे पान आकाराचाच गळा केलेला होता, उलटा सुलटा करून घेतला होता, त्याला फिनिशिंग दिलं होतं. इथं तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघता, त्याच्यामुळे ते काही मी दाखवलं नाही. आणि त्यानंतर जे कट केलेलं होतं काटाचं पान आकार, तो पण मी खाली पॅच लावून घेतला. आणि अगोदर आहे ना नॉट लावून घ्यावं म्हटलं. आता ते पानाचा पॅच आकारामध्ये जी थोडंसं वेगळी लेस म्हणजे वेगळा कलर होता, तसा म्हणजे एकदम प्रॉपर गोल्डन नव्हता, थोडासा वेगळा होता. पण तशी लेस आणि नॉट होती माझ्याकडे, पण लेस नव्हती. आणि वरून आपल्याला गळ्याला लेस पण लावायची होती. मग त्याच्यामुळे मग मी गोल्डनच लावली, कारण साडीवरती गोल्डन डिझाईन होती. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे मॅचिंग होऊन जाईल. तर मग मी इथं गोल्डन लेस घेतलेली आहे, सिंपल चटई प्लेन लेस. आणि त्यामध्ये ना ही अशा पद्धतीने आपल्याला जसा पान आकार दिलेला आहे त्याच आकारामध्ये छान अशी लेस लावून घ्यायची. जो पॅच दिलेला आहे ना खाली मी इथं लावलेला आहे, त्या पॅचवरती आपल्याला ना जिथं जिथं कड आहे ना त्या कडावरती बरोबर प्रॉपर ही अशी पद्धतीने मस्त लावून घ्यायची डिझाईन पूर्ण लेस. बघा अशा पद्धतीने. आणि त्याला ना जिथं आपलं पानाचं वरच्या जो आकार दिलेला आहे मेन आपण गळ्याचा बॅकनेकचा, तो तिथं आपल्याला एकदम व्यवस्थित लावून घ्यायची लेस. आणि अशा पद्धतीने मी पूर्ण लेस लावून घेतली. आणि त्यानंतर त्याला ना आपण डबल टिप पण देऊन घेऊया, जेणेकरून लेस कोणती पण लावू अगोदर आपण आहे ना पहिली टिप देतो फिनिशिंगसाठी, आणि ती दुसरी टिप पण आपण साईडला देऊन घेत असतो. कायम मी तुम्हाला सांगत असते, कारण फिनिशिंग खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला दुसरी टिप पण देऊन घ्यायची लेसला, कारण लेस निघत पण नाही आणि छान अशी फिनिशिंगमध्ये बसली जाते. ठीक आहे. तर बघा अशा मस्त लेस माझी लावून झालेली होती. आता इथं थोडंसं वाटत होतं मला पॅच वर आलेला आहे का काय, म्हणून मी थोडीशी तिथं पण टिप मारून घेतली. आणि त्यानंतर मी पुढे तुम्हाला दाखवते याला काय केलं मी. तर काही नाही, सिंपल ही डिझाईन आहे, खूप सोपी आहे. तर बघा आता इथं थोडंसं मी ना कुठं पण कोणचा पण तुम्ही इथं पॅच लावू शकता, म्हणजे वर जिथं कोण आहेत ना आपण लेस जॉईंट केलेली आहे तिथं. पण त्या अगोदर आहे ना लटकन तयार करून घ्यावं म्हटलं. काही नाही, फक्त त्रिकोणी लटकन करून दिले, कारण त्या कस्टमरला जास्त हेवी डिझाईन नको होती. आता कोणाला नाही आवडत तशा, जसं ज्याला डिझाईन आवडतं तसं आपण करून द्यायचं असतं. हे तर माझं मी नेहमी वाक्य वापरते, कारण मी पण तसंच करते. त्यांनी जशी डिझाईन किंवा आपल्या मनाने सांगितलं करायला, तरी पण ते सांगतात की नाही थोडीशी जास्त बचबच नका करू, सिंपल करा. त्यावेळेस मग या अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स मी करत असते. तर ही डिझाईन आता पूर्ण रेडी झालेली आहे. मी त्याच्यावरती एक बटन लावून घेणार आहे. तर पुढे बघा तुम्ही. तर हे छान असं मस्त गोल्डन बटन होतं, ते लावून घेतलं तिथं मग मेन पॉईंटवरती. छान अशी ही डिझाईन तयार करून घेतली. त्याला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, डिझाईन आवडली का कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.